शासनानं सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना ही शासनानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। ती बंद करू नये, कपात केलेल्या रॉकेलचा कोटा पूर्ववत करावा, गोडाऊनमधून दिला जाणारा गहू तांदूळ दुकानदारांना वजन करून मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी राहुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि रॉकेल दुकानदारांनी नायब तहसीलदार केतकी कुलकर्णी यांना निवेदन दिलं। यामध्ये आमच्या दुकानदाराच्या बऱ्याच दिवसाच्या ज्या मागण्या आहेत, या निवेदनामध्ये आम्ही त्या मागण्या मांडलेल्या आहेत। त्यातली मागणी एक अशी आहे, शासनाने आता जी अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरू केलेली आहे, परंतु ती योजना शासनाने सध्या बंद करायचं ठरवलं असं आपण समजलेलं आहे। परंतु आमची अशी मागणी आहे की ही योजना ही बंद करायचं ठरवलं तर ही काय बंद करू नये, ही पूर्ववत चालू ठेवावी। त्याचप्रमाणे दुसरी मागणी जी आहे, या प्राधान्य कुटुंबामधून जे कुटुंब आहेत ते जे लाभार्थी निवडायचे राहिलेले आहेत, जे APL कार्ड धारक, त्यांना दरमहा त्या कार्डावर गहू व तांदूळ उपलब्ध करून द्यावा, अशी आमची एक दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी जी केलेली आहे, जी रॉकेलचा जो कपात केलेला जो कोटा आहे, आता बरं शासनाने आता मागच्या महिन्यापासून रॉकेलचा कोटा कपात केलेला आहे, तो पूर्वीप्रमाणे पूर्ववत करावा, ही आमच्या सर्व रॉकेल दुकानदारांची मागणी, प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे आपण सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे गोडाऊनमधून आपण माल भरतो, गहू तांदूळ भरतो, परंतु त्या गावाच्या वजनामध्ये किलो 2 किलो किंवा अशी गळल्यामुळे घट येते। तर स्वस्त धान्य दुकानाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची आता मीटिंग झाली परवा दिवशी, त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष जमले होते आणि त्यांनी प्रत्येकाने असं सांगितलं की जो माल मिळतो त्यामध्ये वजन कमी येतं। तर आमची प्रमुख मागणी जी आहे की हा जो दिला जाणारा माल आहे हा प्रत्येक दुकानदाराला वजन करूनच मिळाला पाहिजे। त्यानंतर पाचवी जी मागणी आहे, स्वस्त धान्य दुकानातील कर्मचारी, हे कर्मचारी जे आहे हे संस्थेमध्ये काही खाजगी आहेत, परंतु त्यांना अतिशय कमी अशा वेतनावर आम्हाला काम करावं लागतं। आमच्या दुकानदाराला काही 3000 3,500 असं वेतन मिळतं, परंतु हे वेतन अतिशय अल्प आहे। तर आमची जी मागणी आहे, शासनाच्या आम्ही आहे शासनाचंच काम करतोय, शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच काम करतोय, तर शासनाच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं व जी पेन्शन योजना चालू आहे ती चालू करून आम्हाला त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावी, ही प्रमुख मागणी आमची सर्व स्वस्त धान्य दुकानदाराची आहे। त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदाराच्या बाकीच्या भरपूर अडचणी, त्यामध्ये आम्ही ज्या 10 तारखेपर्यंत स्वस्त धान्य दुकानदाराचे चलन पास करून घेतले जातात आणि परमिट दिले जातात, परंतु या वाहतूक ठेकेदाराच्या विलंबामुळे आम्हाला 30 तारखेपर्यंत कधी कधी दुकानात माल मिळत नाही। या महिन्याचा माल पुढच्या महिन्यात मिळतो, त्यामुळं शिधापत्रिका धारकांना माल वाटण्याची अडचण येते। यावेळी दुकानदारांनी केलेल्या आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब भगत, शिवाजीराव गाडे, सोपान गाडे आदींसह दुकानदार उपस्थित होते। राहुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि रॉकेल दुकानदार यांनी जे निवेदन दिलेलं आहे, यामध्ये त्यांनी ज्या 1 ते 6 मुद्दे हे केलेले आहेत, तर हे निवेदन आम्ही वरिष्ठांपर्यंत नक्की पोहोचू आणि याबाबत वरिष्ठही नक्की याची दखल घेतील याची आश्वासन तर मी वरिष्ठांतर्फे तर नाही देऊ शकत, पण हे नक्की आम्ही तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचू। शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन दुकानदार आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रतिनिधी गणेश नेहे, C24 तास, राहुरी।